अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दादा गुरु माया स्वरूपी मच्छिंद्रनाथ महाराज श्री श्री महायोगी शंभूजाती गुरु गोरक्षनाथ महाराज तसेच सद्गुरू कानिपनाथ महाराज यांच्या चरणी साष्टांग वंदन करतो. नमो आदेश. भाविक भक्तांनो, मच्छिंद्रनाथ प्रसन्न यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. गेल्या काही आठवड्यापासून या नव्याने सुरू झालेल्या चॅनलमुळे आपण एकमेकांशी जोडले गेलो आहोत. नाथकार्याचा प्रचार व्हावा, घरोघरी नाथ सेवा पोहोचावी आणि प्रत्येक घरात नाथांची उपासना सुरू व्हावी, हा एक साधा, सरळ आणि शुद्ध उद्देश मनात ठेवून हे कार्य सुरू केलेले आहे. या कार्यासाठी आपण सर्वांनी जो प्रतिसाद दिला, जे प्रेम दिले, त्याबद्दल संपूर्ण नाथभक्त परिवाराच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. भाविक भक्तांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि अनेकाच्या मनात असलेला विषय घेऊन आलो आहोत. घरात नाथांची सेवा करावी का? महिलांनी नाथांची सेवा करावी का? घरात मांसाहार होत असेल तर सेवा चालते का? नाथ सेवेचे काही नियम आहेत का? नाथपंथी गुरु करणे आवश्यक आहे का? या सर्व शंकांचे स्पष्ट आणि शास्त्राधारित मार्गदर्शन आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. भाविक भक्तांनो, नवनाथ हे साक्षात नवनारायणांचे अवतार आहेत. ते शिवांचे अंश, विष्णूंचे अंश आहेत. म्हणूनच नाथांची सेवा कोणताही मनुष्य करू शकतो. कोणताही जात, धर्म, पंथ, संप्रदाय याची अट नाही. नाथ कोणाची वैयक्तिक मालमत्ता नाही, ते संपूर्ण ब्रह्मांडाचे पिता आहेत. तर महिलांनी नाथांची सेवा करावी का? उत्तर आहे होय, नक्कीच. नाथ सेवेत कुठलाही लिंगभेद नाही. पुरुष सेवा करू शकतो, महिला सेवा करू शकते, मुलगी मुली सेवा करू शकतात, वृद्ध आजी आजोबा देखील सेवा करू शकतात. कारण नाथ हे अनादी आहेत, अनंत आहेत, ज्यांना जन्म नाही, मृत्यू नाही. तर घरात नाथांची सेवा कशी करावी? भाविक भक्तांनो, नाथ हे सात्विक देवता आहेत. सनातन धर्मात देवतांचे 3 प्रकार सांगितले जातात: सात्विक, राजस, तामस. नवनाथ हे सात्विक असल्यामुळे घरात नाथांची सेवा पूर्णपणे योग्य आणि मंगल आहे. मी ठामपणे सांगतो, प्रत्येक घरात नाथांची सेवा झालीच पाहिजे. तर घरात नाथांची प्रतिमा, फोटो ठेवावा का? होय, नक्की ठेवावा. फोटो किंवा मूर्ती दोन्ही चालतात. ज्या घरात नाथांची प्रतिमा असते त्या घरात नवनारायणचा वास असतो. दुःख, संकट, शत्रुबाधा, पितृदोष, वास्तुदोष राहत नाही. माता लक्ष्मी व अन्नपूर्णेचा आशीर्वाद लाभतो. नाथ सेवा कशी करावी? तर सोप्या पद्धतीत रोज फोटो, मूर्ती स्वच्छ पुसावी, अष्टगंध भस्म लावावे, पुष्पहार अर्पण करावा, धूपदीप दाखवावा, नैवेद्य अर्पण करावा. फार मोठे कर्मकांड नको, श्रद्धा आणि भक्ती पुरेशी आहे. फोटो ठेवता येत नसेल तर जर घरातील परिस्थितीमुळे फोटो किंवा मूर्ती ठेवता येत नसेल तर नवनाथ भक्तीसार ग्रंथ घरात ठेवा. ज्या घरात हा ग्रंथ असतो तिथे नाथांचा तेवढाच आशीर्वाद असतो. नाथ मंत्र जप किमान 11 किंवा 15 मिनिट. ओम श्री चैतन्य गुरु गोरक्षनाथाय नमः. वृद्ध व्यक्ती खुर्चीवर बसून करू शकतात. महिलांनी घरकाम करताना मनात जपू करू शकतात. कारण कायिक, वाचिक, मानसिक तिन्ही सेवा नाथापर्यंत पोहोचतात. नैवेद्य कोणता दाखवावा? नाथांना कोणतीही अट नाही. घरात बनवलेले अन्न, भाजी, भाकरी, खिचडी, फळे जे प्रेमाने दिले ते नाथ स्वीकारतात. घरात मांसाहार असेल तर शक्य असल्यास मांसाहार पूर्णपणे टाळावा, अतिशय उत्तम राहील. परंतु जर घरात परंपरेने मांसाहार होत असेल तर ज्या दिवशी मांसाहार नसेल त्या दिवशी सेवा करावी. नाथांना नरबळी, पशुबळी मान्य नाही. करुणा आणि दया ही नाथांचे तत्व आहे. नाथपंथी गुरु कसं करावा का? होय, अत्यंत आवश्यक आहे. उक्ती आहे, ज्याला गुरु नाही त्याचा जन्म वाया गेला. नाथपंथी गुरु जीवनाचा हात धरतो, भवसागरातून पार पडतो, संसार आणि अध्यात्म संतुलित करतो. तर नवनाथ भक्तीसार अध्याय 40 मध्ये गुरु गोरक्षनाथ महाराज म्हणतात, अध्याय वाचवया न बनेलो ज्यासी, तरी अध्यायातील 1 ओवीसी पठण करून नाथ नामासी कार्य काज करावे. 1 ओवी जरी वाचली तरी नाथांचा पूर्ण आशीर्वाद मिळतो. भाविक भक्तांनो, आपल्या मनातल्या शंकाचे निरसन करण्याचा आम्ही आमच्या परीने प्रयत्न केला आहे. आपल्याला अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आपल्या प्रश्नाचे उत्तर लवकरच देण्याचा प्रयत्न करू. झालेली सेवा श्री गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या चरणी अर्पण. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अलख निरंजन आदेश.
भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.